मंडळी नमस्कार. सकाळपासून खूप मेसेज आले की व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवरती तू का बोलत नाही आहेस? काय व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि कोणते होत आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. Instagramवरती अतिशय अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत नागपंचमीचे. मग ते फक्त नागपंचमीलाच होतात का? तर नाही. हल्ली सगळीकडे महाराष्ट्र म्हणजे कुठलाही सण आला तरी आम्ही बाया नाचवणार. कारण आम्ही आमची मेंटॅलिटी अतिशय खालच्या थराला आणून ठेवलेली आहे. जे काही आपल्याला फुकट आयतं सगळं जे मिळालेलं आहे, संस्कृती असेल, राज्य असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जो काही त्याग केला, छत्रपती ताराराणी महाराणी साहेबांनी आपल्यासाठी जे काही हे सगळं तयार केलं, ते कसं चुकीचं केलं त्यांनी, हे तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करताय असं मला वाटतं. कदाचित टोन वाढेल तुम्हाला, ह्यात थोडासा माझा रागसुद्धा दिसेल, कारण तो राग तसा येणारच आहे. हा जो महाराष्ट्र आपल्या हातात दिलाय ना, तो असाच नाही दिलेला. जरासा थांबा, शांत व्हा आणि विचार करा, की यासाठी कुणी, कसे आणि किती त्याग केलेत, तेव्हा हा इतका सुंदर महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळतोय. जगभरात आपल्या संस्कृतीचं नाव आहे, की महाराष्ट्राची संस्कृती फार सुंदर आहे. इथले सणवार फार सुंदर आहेत, असं म्हटलं जातं. पण आज सकाळपासून जे फोन येत आहेत ना बाहेरून, ते तुमच्या इथं असलं चालतंय, असे म्हणून येणार आहेत. मग आपण आपली संस्कृती जगभर पसरवायची की ती मातीत घालायची हे मात्र आपल्या हातात आहे. आता तुम्ही बघितलंच असेल की नागपंचमीला मुली, महिला महिला नाहीच आहेत म्हणा, सगळ्या मुली आहेत. तरुण मुली अंगविक्षेप करून, अश्लील हावभाव करून, पदर वाऱ्यावरती सोडून, विचित्र प्रकारची नऊवारी नेसून, लावणी मी अजिबात म्हणणार नाही कारण तो आमच्या महाराष्ट्राचा साज आहे. बाई, तुमच्यासारख्या अशा घाणेरड्या नर्तिकांना लावणी हा शब्द शोभत नाही. डीजे शोच तो. आणि ह्या असल्या फालतू नर्तिका, तुम्ही कदाचित म्हणाल की त्यांचं ते काम आहे, त्यातून त्यांना पैसे मिळतात. मिळवावेत त्यांनी, पण ते त्यांच्या पर्सनल किंवा त्यांचं जे काही असेल तिकडे जाऊन मिळवावेत असं मला वाटतं. जर तुम्हाला लावणीच करायची असेल ना, तर सुंदर प्रकारे साज शृंगाराने नटलेली, अदाकारींनी असलेली तुम्ही लावणी सादर करा. हे काय प्रकार चाललेत? आणि जे काही समोर चालतंय ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी खरंच बघू शकता? तुम्हाला अजिबात काहीच वाटत नाही? तुमच्या मनाला एक 2 मिनिटासाठी सुद्धा काहीच वाटत नाही का? एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून तो व्हिडिओ पाहताना मला अक्षरशः वाईट वाटलं. भरून आलं. जर तिथं आपला लहान भाऊ किंवा लहान बहीण असती तर? ते जे चाळे केलेत ना त्या लहान मुलांनी, ते बघून मी तुम्हाला सांगतेय. एक अतिशय लहान मुलगा आपली पॅन्ट काढतोय तिथे. बेल्ट काढतानाचा एका न्यूज चॅनलने व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा तो. ते काढून तो समोरच्या नाचणाऱ्या मुलीला घाणेरडे हावभाव करतोय. हे कुठून आलं? जेव्हा ही मोठी मुलं असं काहीतरी करताना पाहतात ना, तेव्हा ही लहान मुलं अशी अनुकरण करतात. आमच्या सुद्धा एरियात मी बऱ्याचदा बघितलं, की लहान मुलं खूप घाणेरड्या प्रकारे शिव्या देतात. मी विचार केला, की ह्यांनी कुठं ऐकलंय हे? तर मोठ्या मुलांच्यात बसणं किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ग्रुपमध्ये बसणं, हे त्यांच्या तोंडातून ते सगळं वदवत असतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांना कुठे पाठवता? तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे की नाही? हा पण मुद्दा तिथे येतोय. बाकी तुम्ही काही म्हणा, तुम्ही डीजेवरती नाचा, तुमचा आनंद साजरा करा. तुम्ही सगळं चांगल्या प्रकारे करा ना. पण हे असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात व्हावेत, तेही कोल्हापूर, सांगलीच्या आसपास, तुमच्या मनाला पटतंय का हो? खरंच एकदा तुम्ही विचार करून सांगा. इतक्या घाणेरड्या प्रकारे ह्या मुली नाचल्यात, बापरे! म्हणजे आई-वडिलांच्या हातात सुद्धा आपला मोबाईल असतो. YouTube शॉर्ट्सला ते व्हिडिओ येतायत. Facebook रील्सला, Insta रील्सला ते व्हिडिओ येतायत. काय म्हणे पिवळी नागिन डोलली आणि असला ग्रुप आणि तसला ग्रुप, नाद केलाय वाघानं, थुंकी हाताला लावतायत, अश्लील हावभाव करतायत, पदर ह्यांची जाग्यावरती नाहीयेत. अक्षरशः घाणेरडे हावभाव करतायत. अहो, तुम्ही काय उघडा डान्स बार सुरू केलाय का हो? आणि इतकं असेल तर मग महाराष्ट्रात मुली सेफ आहेत का? हा पण विचार करावा. मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही तरुण भारतमध्ये होतो त्यावेळी आणि आम्हाला शूटिंगला जायचं होतं, पण त्यावेळी परमिशन नव्हती. अहो, महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे, जिथे नागांची जिवंत पूजा केली जाते. असं म्हणतात, की तिथं साक्षात गोरक्षनाथ येऊन गेलेत त्या गावात. त्या गावाला काय महत्त्व असेल? जगभरात ख्याती आहे त्या गावाची आणि आपण काय करतोय? तुमच्या यात्रेला जी परमिशन मिळवून दिली आहे, त्या लोकांनी बरीच खटपट केली आहे. यात्रा बंद झाल्या होत्या डॉल्बीमुळे. पण ज्यांनी खटपट केली, ज्या लोकांनी तुम्हाला परत एकदा या यात्रा साजऱ्या करायचा अधिकार दिला, त्यांचं तरी थोडं तरी काहीतरी ठेवा. तुमची यात्रा बंद पडू नये, तुमची संस्कृती जगापर्यंत जाण्यापासून थांबू नये म्हणून तिथल्या अनेक आमदारांनी प्रयत्न केले. जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी प्रयत्न केले आणि ह्या यात्रा पुन्हा सुरू केल्या. का?
तर आपली संस्कृती जगाला दिसली पाहिजे, ती कळली पाहिजे. इतकी सुंदर यात्रा आहे, नागांची जिवंत पूजा केली जाते. जगभरातून लोक पाहायला येतात. 1 दिवसाची यात्रा आहे म्हणून तुम्हाला डॉल्बीला सुद्धा मुभा मिळाली. त्याच्या विरोधात मी कधीच नाही. तुमचा जो काही आनंद आहे ना, तो करा. पण एकदा लहान बहीण, मोठी बहीण, मैत्रीण काही म्हणून तुम्ही एक विचार करा, की तुमच्या मनाला हे पटलंय का? जे आज महाराष्ट्र नाही जगभर तुमचे रील्स जातायत. बाहेरच्या देशात सुद्धा आपले नागरिक आहेत, ते तुमचा व्हिडिओ बघतायत. त्यांना बरं वाटलं असेल का हो? तुमच्या परिसरात हे असं चालतं? बरं नाचणाऱ्या नर्तिकाही त्या नर्तिका म्हणण्याच्याही लायकीच्या नाहीत हो. मला माफ करा, आज मला इतक्या वाईट प्रकारे बोलावं लागतंय. नकोसं झालंय, पण तितकाच त्रागा होतोय. तुम्हाला का समजत नाहीये? ह्या अशा प्रकारे नाचणाऱ्या मुली, अहो त्यांना जरासुद्धा चाड नाही. पाठीमागं पुरुष उभारलेत, समोर मुलं आहेत, लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत. त्या गाववाल्यांना सुद्धा बघताना कसं वाटत असेल हा विचार करा ना. तुम्हाला बोट दिलंय म्हणून तुम्ही हात धरताय. तुम्हाला जर परमिशन दिली आहे, तर त्या यात्रा अतिशय आनंदानं, जल्लोषानं साजऱ्या करा ना. येऊ देत ना पेपरला बातम्या चांगल्या-चांगल्या. येऊ देत ना तुमचे चांगले व्हिडिओज. आणि जगभर कळू दे, की इथली यात्रा एवढ्या सुंदर प्रकारे पार पडते. आणि मग तुमचा सगळीकडे नावलौकिक वाढू द्या. अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. कुठेतरी 4 हुल्लडबाजांनी हा आगाऊपणा केल्यामुळे सगळ्यांच्या नावाला बट्टा लागला. आता जे पुढहून ज्यांनी केलंय, ज्यांनी खर्च घातलाय किंवा ज्यांच्या मनात काडी मात्रही काही वाईट नसेल, त्यांचंही नाव आता बदनाम होणार आहे. का मग विनाकारण तुम्ही असं केलंत? स्वतःच्या गावाचं नाव बदनाम केलं, जिल्ह्याचं नाव बदनाम केलंत आणि राज्याचं सुद्धा नाव बदनाम केलंत. शेवटी एकच सांगेन, फार वाईट वाटतंय आणि भरून सुद्धा येते. फक्त एकच सांगेन तुम्हाला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चोरून एकदा लहानपणी नायकिनीचा नाच बघायला गेले होते, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आहे बघा. तेव्हा आपल्या माँसाहेबांनी सांगितलं होतं, की तुझ्या या महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री तुझ्या आईसारखी आहे. किंवा स्त्री दाक्षिण्याचं तिथं उदाहरण दिलं होतं. तेव्हापासून ते कधीही गेले नाहीत. आणि जी स्त्री गडावरती आली, तिला साडी, चोळी, ओटी देऊन तिचा सन्मान करून घालवला. मग आपल्या महाराष्ट्रात ह्या प्रथा कुठनं सुरू झाल्या? बघा तुम्ही, तुम्हाला कोणी वाईट दिशेला नेतंय का? या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवायला कुणी भाग पाडतंय का? याचा प्लीज विचार करा. कारण यापूर्वी असे प्रकार होतच नव्हते. हे आले कुठून? बिहार तुम्हाला बिहार झालाय. बिहार करायचा आहे का नाही? बिहार झालाय. तुम्ही केलाय तो. हे घुसलंच कसं आणि तुम्ही घुसूच कसं दिलं? खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपल्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी होतायत, आजचा विषय सोडून द्या. आता दहीहंडीला सुद्धा करतील. कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्यांनी मनावर घ्या. हे विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना, की सगळ्यांनी हे मनावरती घ्या, की दहीहंडीला सुद्धा नाचताना समोर जरा चित्र चांगलं असेल असं ठेवा. 4 पोरं आणि गर्दी जमेल म्हणून नको ते घाणेरडे प्रकार प्लीज करायला जाऊ नका. अहो नखशिकांत नटलेली सुंदर अदाकारींनी सजलेली आपली लावणी फार सुंदर आहे. ती जर तुम्हाला साजरी करायची असेल ना सादर, तर तसे लोक बोलवा. पण हे असले प्रकार करून महाराष्ट्राचं नाव मातीत मिळवू नका. धन्यवाद. बघा तुम्हाला जमलं तर विचार करा. कारण हल्ली मी सुद्धा चांगलं बोलणं सोडून दिले. मला सगळ्यांचे मेसेज येतात, ह्याच्यावरची का बोलत नाही, त्याच्यावरती का बोलत नाही. खरं बोललं की टोचतं आणि वाईट बोलणाऱ्याला डोक्यावर घेतलं जातं. हल्ली खरं बोलणारे लोक चालत नाहीत तुम्हाला. त्यामुळं तरीही मी प्रयत्न केलाय, कारण मला सकाळपासून राहवलं नाही. हे फार होतंय. कुठंतरी थांबायला हवंय, ह्याला आळा बसायला हवाय. तुम्हाला कुणीतरी चांगल्या अर्थाने मुभा देतली आहे, तर ती चांगल्या अर्थाने घ्या. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवायला तुम्ही अजिबात भरीस पडू नका असं मला वाटतं. तुम्हाला जर तुमचं नावच मोठं करायचं आहे ना, तर ते चांगल्यातून करा. महाराष्ट्र शासनाचं GR सुद्धा आलेलं आहे, की असे शोज बंद झाले पाहिजेत. त्याला तुम्ही कितपत मनावर घेताय, त्याला कितपत सपोर्ट येतोय, आता पुढे बघूया. बघा तोपर्यंत नाव राखता आलं महाराष्ट्राचं, काही या संस्कृतीचं ठेवता आलं तर नक्की ठेवा.